नमस्कार, हे आपलं स्वागत आहे. आज आपण सामान्य विज्ञानातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकावर म्हणजे आरोग्यशास्त्रावर सविस्तर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आहे. यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात आणि योग्य तयारी केली की यात चांगले गुण मिळतातच. छान. म्हणजे आज आपण या विषयाची एक प्रकारे जलद उजळणी करणार आहोत. हो. आजच्या चर्चेत आपण रोगांचे प्रकार, विविध सूक्ष्मजीव, लसीकरण आणि मग कर्करोग, मधुमेह, अनुवंशिक आजार, अगदी रक्तगटापर्यंतच्या सर्व संकल्पनांची मुद्देसूद उजळणी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी रोगांचं वर्गीकरण. आजारांना वेगवेगळ्या गटामध्ये का विभागलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण रोगाचं वर्गीकरण समजलं की त्याचा सामना कसा करायचा हे ठरवता येतं. साधारणपणे 4 मुख्य पद्धती आहेत. 4 पद्धती. ओके. हो. पहिली पद्धत आहे त्याच्या प्रसारानुसार, म्हणजे तो किती पसरला आहे यावरून. यात पहिला आहे स्पोरॅडिक, म्हणजे जो आजार एखाद्या ठिकाणी क्वचितच दिसतो. क्वचितच. अच्छा. हो. दुसरा आहे एंडेमिक, म्हणजे स्थानिक. हा आजार एखाद्या विशिष्ट भागात म्हणजे ठाण मांडून बसलेला असतो, जसं केरळमध्ये आढळणारा हत्तीपाय रोग. ओके. आणि तिसरा आणि चौथा प्रकार म्हणजे एपिडेमिक आणि पॅन्डेमिक. हे शब्द तर आता खूपच परिचयाचे झाले आहेत. अगदी. पण यातला फरक परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. एपिडेमिक म्हणजे साथीचा रोग. जेव्हा एखादा आजार कमी वेळात एका मोठ्या समूहात म्हणजे शहरात किंवा देशात वेगाने पसरतो ना, त्याला एपिडेमिक म्हणतात. बरोबर. जसं कॉलरा. पण जेव्हा हाच आजार सगळ्या भौगोलिक सीमा ओलांडून जगभर पसरतो, तेव्हा त्याला पॅन्डेमिक किंवा जागतिक महामारी म्हणतात. समजलं. आता दुसरी पद्धत, जी कालावधीनुसार आहे, अक्यूट आणि क्रॉनिक. हो. अक्यूट म्हणजे अल्पकालीन. हे आजार येतात, तीव्र त्रास देतात आणि योग्य उपचारांनी म्हणजे बरे होतात. उदाहरणार्थ कोरोना, कॉलेरा, टायफॉइड. आणि क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन. हे आजार एकदा झाले की आयुष्यभर सोबत राहू शकतात, जसं की मधुमेह, कर्करोग किंवा HIV. त्यांची तीव्रता कमी जास्त होते, पण ते पूर्णपणे बरे होत नाहीत. ठीक आहे. आता तिसरी पद्धत, आजार पसरतो कसा यावर आधारित आहे, बरोबर? अगदी. यात पहिला प्रकार आहे फेको ओरल, म्हणजे दूषित अन्न आणि पाण्यातून पसरणारे. पोलिओ, हेपेटायटिस A, टायफॉइड ही याची उत्तम उदाहरणं आहेत. आणि दुसरा आहे ड्रॉपलेट, म्हणजे शिंकण्यातून किंवा खोकल्यातून उडणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून पसरणारे. TB, डांग्या खोकला हे असे पसरतात. आणि तिसरा प्रकार आहे वेक्टर बॉर्न. इथे एक मध्यस्थ किंवा वाहक म्हणजे डासांसारखे कीटक. अगदी बरोबर. डास, माशा किंवा इतर कीटक रोगाचे जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवतात. मलेरिया, हत्तीपाय, स्लीपिंग सिकनेस हे असेच पसरतात. आणि चौथी पद्धत जंतूंमुळे होतात. आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे असंसर्गजन्य, ज्यांच्या मागे जंतू नसतात. मधुमेह, कर्करोग, हृदयविकार हे यात येतात. वर्गीकरण तर स्पष्ट झालं. हो. आता काही प्रमुख शत्रूंची म्हणजे जीवाणूंची ओळख करून घेऊया. ही नावं खूप किचकट वाटतात, ती लक्षात कशी ठेवायची? नावं पाठ करण्यापेक्षा त्यांना गटानुसार लक्षात ठेवणं सोपं जातं. जसं की साल्मोनेला टायफी. बरं. या जीवाणूमुळे टायफॉइड होतो. ओके. साल्मोनेला टायफी, टायफॉइड. हो. मग बोर्डेटेला पर्टुसिसमुळे डांग्या खोकला, ज्याला वूपिंग कॉफ म्हणतात. ओके. विब्रिओ कॉलरीमुळे कॉलरा. आणि कोरिनेबॅक्टेरियम डिप्थेरीमुळे घटसर्प होतो. यानंतर एक महत्वाचा गट आहे मायकोबॅक्टेरियम. यामुळे कुष्ठरोग आणि क्षयरोग म्हणजे TB हे दोन्ही होतात. मग क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे धनुर्वात होतो. आणि येर्सिनिया पेस्टिसमुळे प्लेग. आणि हे जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचं आहे. नक्कीच. जीवाणूंनंतर येतात विषाणू. हे तर जीवाणूंपेक्षाही लहान आणि जास्त धोकादायक मानले जातात. हो, कारण विषाणू हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर आहेत. ते स्वतः काही करू शकत नाहीत, पण एकदा आपल्या पेशींमध्ये शिरले की पूर्ण ताबा मिळवतात. काही उदाहरणं? हो. वॅरिसेला झोस्टर विषाणूमुळे कांजण्या होतात आणि व्हेरिओला व्हायरसमुळे देवी हा आजार व्हायचा, जो आता लसीकरणामुळे पूर्णपणे नष्ट झाला आहे. अच्छा. आणि गोवर, गालफुगी? गोवर होतो मॉर्बिली व्हायरसमुळे आणि गालफुगी मम्स व्हायरसमुळे. याशिवाय पोलिओ व्हायरसमुळे पोलिओ, HIV मुळे एड्स, इन्फ्लुएन्झा A H1N1 मुळे स्वाईन फ्लू. आणि रेबीज होतो रेबीज लिसा व्हायरसमुळे. इतके शत्रू आहेत, तर मग आपल्याकडे शस्त्र कोणती आहेत?
लसीकरण हा त्यातलाच एक महत्वाचा भाग आहे की नाही? नक्कीच. लसीकरण म्हणजे आपल्या शरीराला खऱ्या लढाईआधी एक प्रकारे सराव देणं. यात आपण रोगाचे निष्प्रभ किंवा मृत जंतू शरीरात सोडतो, जेणेकरून आपलं शरीर त्यांच्याविरुद्ध अँटीबॉडीज बनवायला शिकतं. म्हणजे एक प्रकारची तयारी. अगदी. जसं की BCG लस. हिचं पूर्ण नाव आहे बॅसिले काल्मॅट ग्युरिन. ही TB-साठी त्वचेच्या आत म्हणजे इंट्राडर्मल दिली जाणारी लस आहे. आणि पोलिओ लसीचे तर 2 प्रकार आहेत, एक तोंडावाटे आणि एक इंजेक्शनने. यात नेमकं काय फरक आहे? बरोबर. तोंडावाटे दिली जाणारी OPV ही सेबिन लस आहे, ज्यात जिवंत पण कमजोर केलेले विषाणू असतात. तर इंजेक्शनद्वारे दिली जाणारी IPV ही साल्क लस आहे, ज्यात मृत विषाणू असतात. जन्मानंतर लगेच दिला जाणारा डोस 0 डोस म्हणून ओळखला जातो. ओके. आणि टायफॉइडची लस? टायफॉइडची लस ही एक किल्ड वॅक्सिन आहे. आपण DPT आणि MMR ही नावंही नेहमी ऐकतो. हो, हा एक चांगला प्रश्न आहे. DPT ही एक ट्रिपल अँटीजन लस आहे. घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या 3 जीवाणूजन्य रोगांविरुद्ध दिली जाते. म्हणजे DPT ही बॅक्टेरियासाठी आहे. बरोबर. आणि MMR ही गोवर, गालफुगी आणि रुबेला या 3 विषाणूजन्य रोगांविरुद्धची लस आहे. काही रोगांची विशिष्ट लक्षणं किंवा त्यांच्या नियंत्रणासाठीचे सरकारी कार्यक्रम यावरही थेट प्रश्न येतात नाही का? हो, हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. जसं की TB म्हणजे क्षयरोग यासाठी डॉट्स हा कार्यक्रम आहे आणि रिफॅम्पिसिन हे औषध वापरलं जातं. आणि टायफॉइडचं मुख्य लक्षण? टायफॉइडमध्ये 104 डिग्री फॅरनहाईट पर्यंतचा तीव्र ताप येतो. पोलिओबद्दल सांगायचं तर 1995 मध्ये पल्स पोलिओ कार्यक्रम सुरू झाला आणि 2014 मध्ये मिशन इंद्रधनुष्यमध्ये त्याचा समावेश झाला. एड्सबद्दल काय सांगाल? एड्स हा HIV या SSRNA विषाणूमुळे होतो. तो आपल्या शरीराच्या सैन्य प्रणालीवर हल्ला करतो. आपल्या CD4T पेशींवर म्हणजे T4 लिम्फोसाइट्सवर. अच्छा. हिपॅटायटिसचे पण प्रकार आहेत. A आणि E प्रकार दूषित अन्न पाण्यामुळे पसरतात, तर B, C आणि D रक्त आणि सुईद्वारे पसरतात. आणि रेबीजचं मुख्य लक्षण म्हणजे पाण्याची भीती वाटणं? हो, त्याला हायड्रोफोबिया म्हणतात. निपाह विषाणूमुळे एन्सेफेलायटिस होतो, म्हणजे मेंदूला सूज येते. आणि कोरोना लसींबद्दल बोलायचं तर कोवॅक्सिन ही इनॲक्टिव्हेटेड लस आहे, तर कोविशिल्ड ही वेक्टर वॅक्सिन आहे. हे तर झाले जीवाणू आणि विषाणू, पण काही शत्रू यांच्यापेक्षा मोठे आहेत. आपण बोलतोय आदिजीवांबद्दल. हो, आदिजीव, प्रोटोझोआ. यातलं सर्वात कुप्रसिद्ध आहे मलेरियाचा कारक प्लाझ्मोडियम. आणि याची वाहक ॲनाफिलिस जातीची मादी डास आहे, बरोबर? अगदी बरोबर. भारतात प्लाझ्मोडियम वायवॅक्स सामान्य आहे, तर प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम प्राणघातक ठरू शकतो. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप का येतो? जेव्हा प्लाझ्मोडियम आपल्या लाल रक्तपेशी फोडून बाहेर येतो, तेव्हा तो हिमोझोईन नावाचे एक विषारी रसायन बाहेर टाकतो. या विषाचा परिणाम म्हणूनच आपल्याला थंडी वाजून तीव्र ताप येतो. उपचार म्हणून क्लोरोक्विन, आर्टेमिसिनिन ही औषधं वापरतात. याशिवाय ट्रिपॅनोसोमामुळे स्लीपिंग सिकनेस, लेशमानियामुळे काला आजार आणि एंटामिबा हिस्टॉलिटिकामुळे अमिबिओसिस म्हणजे आव लागते. आदिजीवांपेक्षाही मोठे शत्रू म्हणजे कृमी. यामुळे होणारा हत्तीपाय रोग तर खूपच गंभीर आहे. हो, हत्तीपाय म्हणजे फायलेरियासिस हा वुचेरेरिया बँक्रॉफ्टी नावाच्या कृमीमुळे होतो आणि याचा वाहक आहे क्युलेक्स जातीचा डास. आणि हा आजार नक्की कुठे परिणाम करतो? हे कृमी आपल्या लसिका संस्थेमध्ये म्हणजे लिम्फॅटिक सिस्टममध्ये जाऊन बसतात. तिथे अडथळा आल्यामुळे पायांना किंवा इतर अवयवांना प्रचंड सूज येते. याशिवाय ॲस्कॅरिस नावाच्या कृमीमुळे जंत होतात म्हणजे ॲस्कॅरियासिस. हे सगळे आजार बाहेरून हल्ला करतात, पण काही लढाया तर आपल्या शरीराच्या आत आपल्याच पेशींमध्ये सुरू असतात, जसं की कर्करोग. बरोबर. कर्करोग म्हणजे आपल्याच शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ. याला चालना देणाऱ्या बाह्य घटकांना कार्सिनोजन म्हणतात, जसे की तंबाखू. आणि आपल्या पेशींमध्ये काही जनुकं असतात जी कर्करोगाला सुरुवात करू शकतात, त्यांना ऑन्कोजन म्हणतात. आणि बिनाईन आणि मॅलिग्नंट ट्यूमरमधला नेमका फरक काय? बिनाईन गाठ म्हणजे ती एकाच जागी स्थिर असते, पसरत नाही. पण मॅलिग्नंट गाठ ही शरीरात पसरते. या पेशी रक्तातून किंवा लसिकेतून शरीरात इतरत्र पसरतात आणि तिथे नवीन गाठी तयार करतात. आणि या प्रक्रियेला मेटास्टेसिस म्हणतात. अगदी. हीच कर्करोगातील सर्वात धोकादायक गोष्ट आहे.
कर्करोगाचे पण प्रकार आहेत. कार्सिनोमा हा एपिथिलियल टिश्यूचा कर्करोग आहे, सार्कोमा हा कनेक्टिव्ह टिश्यूचा आणि ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग. कर्करोगाइतका सामान्य झालेला आजार म्हणजे मधुमेह. यातले आकडे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. हो, अगदी. रक्तातील साखरेची सामान्य पातळी उपाशीपोटी 70 ते 110 mg 100 ml असते आणि जेवणानंतर 140 पर्यंत. पण मधुमेहात उपाशीपोटी 126 पेक्षा जास्त आणि जेवणानंतर 200 पेक्षा जास्त असते. ह्याचे प्रकार आहेत का? हो, टाईप 1 मधुमेहात शरीर इन्सुलिन बनवणंच थांबवतं. तर टाईप 2 मध्ये शरीर इन्सुलिन बनवतं, पण पेशी त्याला प्रतिसाद देत नाहीत. आता आपण अशा आजारांकडे वळूया जे आपल्या जन्मासोबतच येतात, अनुवांशिक आजार. हो, हे आजार आपल्या DNA मधल्या चुकांमुळे होतात. काही महत्वाचे लिंग गुणसूत्राशी निगडीत आजार आहेत, जसे की कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंग ओळखण्यात अडचण येणं. आणि हिमोफिलिया याला रॉयल डिसीज म्हणतात. यात रक्त गोठत नाही. मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मायोपिया हे सुद्धा यातच येतात. आणि मेंडेलियन आजार म्हणजे काय? हे एका जनुकातील बदलामुळे म्हणजे म्युटेशनमुळे होतात. जसे की थॅलेसेमिया, ज्यात हिमोग्लोबिन कमी प्रमाणात तयार होतो. आणि दुसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. यात काय होतं? यात हिमोग्लोबिनच्या बीटा चेनच्या 6व्या स्थानावर ग्लुटामिक ॲसिडऐवजी व्हॅलिन येतं आणि लाल रक्तपेशींचा आकार विड्यासारखा होतो. आणि काही आजार गुणसूत्रांची संख्या बदलल्यामुळे होतात. हो, त्याला गुणसूत्रीय असामान्यता म्हणतात. डाऊन्स सिंड्रोममध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीत एक गुणसूत्र जास्त असतं, म्हणजे एकूण 47 गुणसूत्र. ओके. टर्नर सिंड्रोम हा स्त्रियांमध्ये आढळतो, ज्यात एक एक्स गुणसूत्र कमी असतं, म्हणजे एकूण 45. आणि क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम पुरुषांमध्ये आढळतो, ज्यात एक एक्स गुणसूत्र जास्त असतं, XXY, म्हणजे एकूण 47. अप्रतिम. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा, रक्तगट. हो, याचा शोध लँडस्टेनर आणि विनर यांनी लावला. एबीओ पद्धत ही लाल रक्तपेशींवरील अँटीजन आणि प्लाझ्मामधील अँटीबॉडी यावर आधारित आहे. आणि RH फॅक्टर? अँटीजन असल्यास RH पॉझिटिव्ह आणि नसल्यास RH निगेटिव्ह. यात O निगेटिव्हला युनिव्हर्सल डोनर आणि AB पॉझिटिव्हला युनिव्हर्सल रिसिपियंट का म्हणतात? ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या पेशींवर कोणतंच मुख्य अँटीजन AB किंवा RH नसतं, त्यामुळे ते कुणाच्याही शरीरात गेल्यास हल्ला होत नाही. म्हणून तो सार्वत्रिक दाता आहे. या उलट AB पॉझिटिव्ह व्यक्तीच्या रक्तात कोणत्याही अँटीजनच्या विरोधात अँटीबॉडी नसतात, त्यामुळे ते कुणाकडूनही रक्त घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे की पॉझिटिव्ह रक्तगटाचं रक्त निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीला देता येत नाही. खूपच छान. आज आपण आरोग्यशास्त्र या विषयाची अतिशय सखोल आणि संकल्पनांवर आधारित उजळणी केली. हो, आपण रोगांच्या वर्गीकरणापासून ते जीवाणू, विषाणू, लसीकरण, कर्करोग, मधुमेह आणि रक्तगट यांसारख्या सर्व महत्त्वाच्या संकल्पनांचा आढावा घेतला. आजच्या चर्चेतून श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार. परीक्षा जवळ आल्यावर या सर्व मुद्द्यांची पुन्हा एकदा उजळणी करा, पण पाठांतर म्हणून नाही, तर एक गोष्ट म्हणून. आत्मविश्वास ठेवा, यश नक्कीच मिळेल.